गजानन नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक निशिकांत, नलू, लवकर या. अहो काय होतं तुम्हाला? नंदू, महाराज महाराज काय झालं? नंदू तू आत्ताच्या आत्ता घरी जा. प्रेमळ माऊली म्हणून नंदूच्या आईचं कौतुक होतंय गावात, पण दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं. आई, मी बाबांना वचन दिलं होतं, यापुढे तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी माझी राहील. लय वाईट झाले हो. हो, नशिबापुढे कोणाचं काय चालतं? मला सांगा, काय कोणाचं बिघडवलं होतं आमच्या भाऊजीने? आयुष्यभर ते देवदेव करत होते हो, कधीही कुणाचं वाईट चिंतिलं नाही हो त्याने. उलट गरजूंना नेहमी मदत करायचे ते. देव सुद्धा अशाच माणसाला का घेऊन जातो? बिचारी लहान लहान पोरं, त्यांच्या बापाची माया हरवली हो. आता तीच जबाबदारी माझ्यावर येऊन पडली हो. आणि काय माझं दुर्दैव बघा हो, या अशा वाईट प्रसंगी मी माझ्या बहिणीबरोबर आणि तिच्या मुलांबरोबर नाही हो. कामाच्या निमित्ताने बाहेर गेलो होतो, पण जसं कळलं तसं लागोलाग इकडे आलो. भाऊजी मला नेहमी म्हणायचे, माझ्या पोरांना सांभाळ हो. आता खरोखरच माझ्यावर ते जबाबदारी टाकून गेले हो. आता मला माझ्या भाऊजींना दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे. देवा, अरे काय रे पोरांच्या नशिबी वाढून ठेवलंयस. पाहुणं, तुम्ही जर असं करायला लागला तर त्या पोरांकडे कोणी बघायचं हो? नाही नाही, असं नाही होणार. हो, मी मामा आहे त्यांचा, त्यांना असं पोरकं नाही होऊ देणार. तर मीच त्यांचा आधार होणार. महाराज तुमचं कल्याण कर. नंदू, बाळ शांत हो. महाराज, माझ्या आयुष्यात कसोटीचा काळ येणार आहे असं तुम्ही म्हणाला होता. तो काळ हाच का? नंदू, महाराज, ही कसोटीच नाही का? या लहान वयात माझ्यावर माझ्या आईची, माझ्या भावंडांची जबाबदारी येऊन पडली. ही जबाबदारी पेलण्या इतके माझे खांदे सक्षम नाही आहेत महाराज. नंदू, तुझे खांदे सक्षम आहेत, पण तुला ते पार पाडू देतील की नाही हा खरा प्रश्न आहे. महाराज, मला समजलं नाही. माझी जबाबदारी पार पाडण्यापासून कोण रोखणार मला? नंदू, काही वेळेला जे आपले हितचिंतक वाटतात तेच खरे हितशत्रू असतात. आपण दुःखात असतो तेव्हा ते नेमकं आपलं दुःख हेरून आपल्याला बेसावतपणे गाठतात आणि त्याच वेळी नेमका आपल्या पाठीत खंजीर खुपसतात. महाराज, महाराज, आपण कोणाबद्दल बोलू इच्छिता? तुम्ही काय सुचवू पाहताय? ते आम्ही सांगू शकत नाही नंदू,
आमचा पांडुरंग तशी आम्हाला अनुमती देत नाही. प्रारब्धाचे भोग प्रत्येकाच्या वाट्याला येतात. त्याच्यामध्ये गुरुने हस्तक्षेप करू नये असं आमचा पांडुरंग आम्हाला सांगतो. त्यामुळे ते तू आम्हाला काही विचारू नकोस. महाराज, माझ्या वाटेला आलेले भोग मी संपवेनच, पण याची छाया माझी आई आणि माझ्या भावंडांवर पडू नये एवढीच एक इच्छा आहे. नंदू, पितृछत्र हरवलं म्हणजे काय रे? देह हा नश्वर आहे, आत्मा अमर आहे. आत्मा एक देह सोडून दुसरा देह धारण करतो. तुझे वडील गेलेले नाहीत. तू त्या निश्चेष्ट देहाला अग्नी दिलास. तो देह म्हणजे तुझ्या वडिलांच्या आत्म्याने जीवित कार्य पार पाडण्यासाठी धारण केलेला तो देह होता. मनापासून हाक मार. तुझे वडील गेलेले नाहीत, ते आहेत हे तुला जाणवेल. महाराज, ताई, ताई, कशी आहेस? दादा, अरे बघ ना, ही मुलं नको नको ते प्रश्न विचारतात. त्यांना काय उत्तर द्यायचं ना तेच मला कळत नाही. ही नलू तर म्हणते आबांच्याकडे देवाकडे जायचं म्हणून. नलू, बाई ये मामाकडे ये. मामा, नलू, बा तू खूप लहान आहेस आणि अशा लहान मुलांना देव आपल्या घरात कधीच बोलवत नसतो. फक्त मोठ्या माणसानंच बोलवत असतो. मामा तू मोठा आहेस ना, मग तू का नाही जात देवा घरी? नलू, पाठी चांगला धपाटा घाली ना सगळे बोललीस तर. तुम्ही दोघेही बाहेर जा बघू. मला तुमच्या आईशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. चला जा. दादा, अरे बघ ना रे काय झालं ते. झालं ते फार वाईट झालं. पण ताई, तू खंबीर राहा. मुलं तुझ्या पदरात आहेत. आता भाऊजी सुद्धा एकदम तडकाफडकीच गेले. तुझ्यावर फार मोठी जबाबदारी येऊन पडली आहे. यांनी मृत्यूपत्र केले. वकील येणार आहेत वाचायला. वाचायचं काय त्यात? भाऊजींनी सगळं तुझ्याच नावे केलं असणार. आता एवढं सगळं वैभव तुझ्या एकटीने काही सांभाळता येणं शक्य नाही. म्हणून नकळत माझ्यावर जबाबदारी येऊन पडणार. नव्हे, पडलीच आहे. पण ताई, तू काही काळजी करू नकोस. मी समर्थ आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये. तोपर्यंत भाऊजी हे असं मृत्यूपत्र करून गेले. अरे पण दादा, ह्याचा अर्थ असा की त्यांचा फक्त त्यांचा मोठा मुलगा या नंदूवर प्रेम होतं. तुझी नलू, निशिकांत हे त्यांच्या खिसगणतीत ही नव्हते. मामा, असं नाहीये. असं नाही कसं? ह्यांच्यावर प्रेम असतं तर त्यांनी ह्यांच्या नावावर सुद्धा काहीतरी करून ठेवलं असतं ना. हे बघ, तुझ्या बाबांनी मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिलं आहे, नंदकिशोर उर्फ नंदू हा माझा मोठा मुलगा आहे आणि माझा माझ्या मोठ्या मुलावर पूर्ण विश्वास आहे. तो वयाने जरी मोठा नसला तरी समजूतदार आहे. तो त्याच्या आईला, भावंडांना चांगला सांभाळेल, घर बांधून ठेवेल. म्हणून मी माझं राहतं घर, सारी संपत्ती त्याच्या म्हणजे नंदकिशोरच्या नावावर करून देत आहे. याचा काय अर्थ आहे? बाबांच्या पश्चात त्यांचा मोठा मुलगाच त्यांचा उत्तराधिकारी असतो. त्याच्यावरच घराची जबाबदारी असते. यासाठीच त्यांनी मृत्यूपत्रात तसं करून घेतलं असेल. त्यांचं माझ्या इतकंच आईवर
निशिकांत आणि नलूवरही प्रेम होतं. त्यांची जबाबदारी मी पूर्ण करीन. माझी आई आणि माझ्या भावंडांना कधीच कधीच अंतर देणार नाही. आपणही जरी सर्वाधिकार मला दिले असले ना, तरी आईला विश्वासात न घेता मी कुठलाही निर्णय घेणार नाही. बाळांनो, तुम्हाला हवं ते मागा माझ्याकडे. यापुढे तुम्हाला कसली कुणाची कमतरता भासू देणार नाही हा तुमचा दादा. पाहिलंच ताई, अगं तुझ्या लेकरांना काहीही हवं असल्यास त्यांनी नंदूकडे मागावं. म्हणजे हे याचक आणि तो दाता. आणि पण दादा, ते काही नाही ताई, तो नुसता तोंडावर बोलून गेलाय. प्रत्यक्षात मात्र काहीही करणार नाही. पण आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. तू काळजी करू नकोस ताई, मी काहीतरी डोकं चालवतो. नंदकिशोरचे वडील गेले. फार वाईट झालं मला. त्याला घरी जाऊन भेटून येईन मी. हो जा, त्यालाही आधाराची गरज आहे. महाराज, नंदकिशोरची आई आता त्याच्याशी कशी वागते बघायला हवं असं आपण म्हणालात. ते का? तसंच काही कारण असल्याखेरीज आम्ही बोलत नाही. ठाऊक आहे ना तुला बंकट? बरोबर आहे महाराज, म्हणूनच विचारतोय. नंदू त्या आईचा सावत्र मुलगा असला तरी ती माऊली पोटच्या पोरासारखी माया करते असं नंदू सांगत असतो. ते तितकंसं खरं नाही बंकट. महाराज, तिने नंदूचा छळ केला नाही, दुश्वास केला नाही. हे जरी खरं असलं तरी नंदूला तिने मनापासून आपला मुलगा मानला नाही, हेही खरं आहे. महाराज, तिला स्वतःला मुलं झाल्यानंतर मनातल्या मनात का होईना पण नंदू आणि तिची मुलं ह्यांच्यात तिनं डाबोजवा करायला सुरुवात केली आहे. महाराज, नंदूचे वडील होते तोपर्यंत तिने नंदूचा दुश्वास केला नाही, दुय्यम स्थान दिलं नाही. पण आता ते होणार आहे, कारण शकुनी मामाने घरात प्रवेश केला आहे. शकुनी मामा? हो बंकट, नंदूच्या आईचा सख्खा भाऊ. तो स्वार्थी आहे, कपटी आहे. तो नंदू विरुद्ध तिच्या बहिणीचे कान भरवून देणार, नंदूविषयी तिच्या मनात द्वेष निर्माण करून देणार आणि हाच द्वेष नंदूच्या मुळावरती कधीतरी येणार. महाराज, तसं असेल तर आपण नंदूला सावध करायला हवं. तो आपला सच्चा भक्त आहे. नको बंकट. का महाराज? स्वार्थाचं बीज मनात रुजल्यावर माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो ते आम्हाला पाहायचंय. आत्ताच नंदूचे वडील वारले, त्याचं दुःख तो पचवतोय. महाराज, काळजी करू नकोस बंकट. नंदू आमचा भक्त आहे, त्याचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे. ते आम्ही पार पाडूच. मग काय करायचं ठरवलंस तू? काय करावं तेच सुचत नाहीये. ह्यांनी असं का केलं असेल? मला ना तुझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य वाटते. अरे, नलू आणि माझं निशिकांत दोघंही लहान आहेत रे. ते लहान आहेत म्हणून नंदू त्यांची लाड करतोय. पण उद्या जर का नंदूचं लग्न झालं, त्याची बायको घरात आली तर तो माझ्या मुलांना विचारणार सुद्धा नाही. आणि आमचे हाल कुत्रा सुद्धा खाणार नाही रे. मला सुद्धा तेच म्हणायचं आहे. म्हणजे तू काय करायचं म्हणतोस? निश्चित असं अजून काही ठरवलं नाहीये, पण तुझ्या डोक्यात आहे तरी काय? हे बघ ताई, एखाद्या कापडाला एक छोटंसं भोग पडलं ना तर ते फाटत फाटत मोठं होऊ शकतं. कापडाच्या पार चिंध्या होतात.
म्हणून आपणच तसं न होऊ देण्यासाठी एक घाव 2 तुकडे करायचे. एक घाव 2 तुकडे म्हणजे म्हणजे तू मला काही भयंकर करायला सांगणार नाहीयेस ना? हे बघताय कसं आहे, दरोडेखोरांसाठी दरोडा टाकणं म्हणजे काहीच नसतं. खुनशी माणसाला एखाद्याचा मुर्दा पाडताना त्याचे हात कधीच थरथरत नाहीत. पण आपलं तसं नसतं. आपल्यासाठी ते भयंकर, महाभयंकर वाटतं. कारण सवय नसते ना. तू काय ते स्पष्टच सांग ना. आता स्पष्टच बोलायचं तर हे बघ, तुझ्या मनात नंदूविषयी फारसं प्रेम नाहीये, परंतु नंदू तुला आईप्रमाणे म्हणतो. तो तुझं सगळं ऐकतो. म्हणून तू नंदूला चुचकारून गोंजारून हळूहळू त्याची सारी संपत्ती काढून घेशील असं वाटत असेल ना तुला? हो, म्हणजे मला ते सहज शक्य आहे, कारण नंदू माझ्या आज्ञेबाहेर नाहीच आहे. नाही ना, इथेच तर तू चुकतेस. पण दादा, अगं हे सगळं करण्यात किती वेळ जाणार? त्या नंदूची लाचारी करण्यात तुझं आणि तुझ्या मुलांचं सारं आयुष्य जाईल. अगं काही लाचारी. म्हणून मी सांगतो तसं ऐकलंस तर झटकन सगळी संपत्ती तुझी होईल. ते कसं शक्य आहे? अगं अगदी सोपं आहे. नंदूचा काटा काढ. म्हणजे घ्या आता काटा काढणं हे सुद्धा मीच सांगायचं तुला. अगं नंदूला मारून टाक. काय? नाही नाही, मी असलं भलतं सलतं काही करणार नाही आणि तू मला सांगू सुद्धा नकोस. मग बस अशीच कुडत. नंदू तुमचा चांगला सांभाळ करेल अशी खोटी आशा बाळगू नकोस. उद्या जर त्याने तुम्हाला हाकलून दिले ना तर मात्र माझ्याकडे यायचं नाही. हा अरे पण दादा, हे बघ, मनावर दगड ठेवायला लागेल तुला. आता मेलेल्या माणसाबद्दल बोलणं म्हणजे, पण भाऊजींनी तुझ्या तोंडाला पाने पुसलीत. तुमच्या नावावर काहीही न ठेवता ते निघून गेलेत. पण त्याच्या अशा या नालायक मुलाला मारण्यासाठी तू मागे पुढे का बघतेस? हे बघ, मी सांगतो तसं कर. तुला विष आणून देतो. ते विष तू त्याला दुधामधनं दे. हे बघ, या कानाचं त्या कानाला कळणार नाही, म्हणजे त्याची संपत्ती तुझ्याकडे येईल. आबा, आबा खरंच मी एवढा मोठा झालोय का हो? म्हणून तुम्ही एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या माझ्यावर टाकून निघून गेलात? आबा पण मी एवढी मोठी जबाबदारी स्वीकारण्यास असमर्थ आहे. आई, नलू, निशी यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले की मी. दादा, तू रडतोयस? नाही रे बाळा, नाही. तुला बाबांची आठवण येते? मला पण बाबांची खूप आठवण येते. बाबा पुन्हा कधीच येणार नाही का? नाही. बाबा कुठे गेले? बाबा देवाघरी गेलेत. ते ना तिथून आपल्याला बघतायत. आणि तू असं रडलास ना तर ते माझ्यावर रागवतील. अजिबात रडू नकोस. तुला माहिती आहे बाबा काय म्हणालेले? भावंडांची काळजी घे. आता रडायचं नाही. आजपासून तू मलाच तुझा आबा समज. आज तू वाचत नाहीस नंदू. या दुधात मी विष मिसळले. हा पेला तोंडाला लावताच तू मृत्यूला कवटाळशील. नंदू बाळ, ए नंदू. हो आई. ये बस ना रे बाळा. अरे किती वाळलायस तू. नीट खात नाहीस, पीत नाहीस. अशानं तब्येत बिघडेल रे तुझी. हे बघ, मी तुझ्यासाठी दूध आणले, पी बरं.
पी. आता नकोय मला काहीच. अरे पण बरं बाबा, ठेव तिथे, नंतर पिईन मी. नाही नाही, मी ठेवत नाही. नंतर पिन म्हणशील आणि मग मांजराला देशील आणि मला सांगशील की तूच प्यायलास म्हणून. आई अगं, अगं नाही नाही बिगं नाही. अरे तुझी प्रकृती बघून लोक काय म्हणतात माहिती आहे का? म्हणतात मी तुझी सावत्र आई आहे, तुझे हाल करते, तुला उपाशी ठेवते. माझ्याबद्दल लोक असं बोललेलं तुला चालेल का? नाही, अजिबात नाही. मग पी बरं, पी. हा, पी. तू म्हणतोस ते अगदी खरंय. अरे पण मग आता आपण काय करायचं? नंदूला मारायचं की सोडून द्यायचं? पण माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काहीच नाहीये. केवळ हा माझ्या वडिलांचा अस्थि कलश. याच्याच विसर्जनासाठी मी उशावर तर तीर्थावर जातोय. अरे पण तुला जाऊन दिलं तर जाशील ना? हा? घाल रे कुऱ्हाड.